26 वर्षीय शोएब बागवान हत्या प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांची माहिती। सर्व 6 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। अहमदपूर शहरात पूर्व वैमनस्यातून झालेल्या तरुणाच्या निर्घुण हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या काही तासात यश आले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी माहिती दिली की या गुन्ह्यातील सर्वच्या सर्व 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणे पथके रवाना केली होती। त्यानंतर ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे। वेगवान तपासावर भर। शोएब इसाक बागवान वय 26 या तरुणाच्या हत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी तपासाचे चक्र फिरविली होती। 2 आरोपी जखमी अवस्थेत पोलिसांच्या निगराणीखाली होते, तर उर्वरित 4 फरार आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते। अटक करण्यात आलेले आरोपी नंबर 1 सिकंदर खलील शेख, समीर खलील शेख, आमिर खलील शेख, कलीम खलील शेख, गनीबी शेख आणि मालन बबलू शेख। पोलीस प्रशासनाची तत्परता। उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी सांगितले की शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे। या खुनातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता BNS च्या विविध कडक कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे, पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले आणि त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली। शहरात सध्या शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आवाज बहुजनांचा।